ते घागर निघत होती बाग. काय होतं नेमकं ते? पण मी ते पाहिलं नाही एकदा पण पण आमचे जोडीदार जात होते. ते काय घागर निघायची आणि ते काय भविष्य सांगत पावसाचं. 1950 साली काय निघालं? काय होतं म्हणे? सप्ताह. हा नारंगिरी महाराज गुरु होते कोंड्याची काका म्हणून. बर. ते त्यांचं सप्ताह होतं गंगागिरीला. कुठे झालं? शॉप तिथे सप्ताह झाले. रामकृष्णारी. त्यानंतर नाही झालं ना? 1950 ला झालं. तुमचं वय काय मग बाबा आता? माझ्या 85 आता. 85 आहे का? मला त्याच्या आधीच्या सप्ताह गोंडेगावचा 49 ला झालं. तो आठवतो. 1950 ला एकुर केला सप्ताह झाला का मग नारंगीर महाराजांचा? 50 ला कोंड्याची काका होती तेव्हा. मग नंतर महाराज झाले 2-3 वर्षांना. असं आहे का? हा. कोंडाची काका सप्ताह करायचे का मग तो? सोमेश्वरगिरी म्हणायची. नाही हा सोमेश्वरगिरीच म्हणजे पूर्ण काका म्हणायची. नारायणगिरी महाराजांचे गुरु का? हा सोमेश्वरगिरी नाव होतं त्यांचं. हा. आणि नारायणगिरी महाराजची जन्मभूमी नेकनूरच आणि त्यांची जन्मभूमी नेकनूरच. बंकट स्वामीची जन्मभूमी नेकनूरच. नेकनूर कुठं आलं? ते बीड जिल्ह्याचे असं दक्षिणेला चाललं का मांजर सोंबा फाट लागत परळी रोडनं खालती जावं लागत 5-7 किलोमीटर. तिथं नेकनूर आहे का? हा. बाकी अजून काय परिसरातलं काय एकुरक्याच्या बाबतीत काय माहिती आहे का? वज्रेश्वरीच्या दर्शनाला येतात देवीच्या. शेटून बाबा राहत होतो प्रचंड करतो मागवल तिथे गाडी बाबा. हा. मुरलीधर गंगाधर आहे. आमच्याच घरात एका माणसाला तुमच्या ताकडचं वावर घेतलं होतं. तो ट्रॅक्टर राहतात आहे दादा म्हणून. हा मग ते 1950च्या सप्त्यामध्ये तुम्ही नेमकं कोणत्या भागात झाला होता? तिथं काय होतं जेवणाला प्रसाद? जेवण शिरा होता कबूनची होती याने माझी पण डांगराची भाजी तोंड लावत होती त्याच यानंच आहे. आणि कोणाला विचारते मी जुन्या माणसाचे आगळे बाबा कोणी असले. आणि सप्ताह लय गोड झाला कोंड्याची काकाचा. आणि हे नेमकं कुठं ते रानातले ते देवीच्या तिकडं झालं होतं का वड्याकडे? मग तिकडे गावात सडकोर झाला होता. सडकोर मंदिर सोमवाराला माणसात जेवायला सडकाच्या कडालाच बसली. कशी येऊन असं बरं 50 साली मग ते काय पतरवाळे वगैरे कसं होतं? काय आधी एवढं नाही. काय वय होतं तुमचं? हा तुमचं वय तेव्हा का असं नाही आता 7-8 वर्ष. बरं. गर्दी होती का सप्त्याला? सप्त्याला गर्दी लय गर्दी होती. आणि तिथून पुढं मग लय आगटलं गाव. मग ती घागर आमकं तमकं निघायचं काही थोडं फार